पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभुवानी आधार नाम रूपास बुद्धीन जाणे जाणे त्या स्वभावाला शुद्ध परमात्मा विचासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम विविधी देव कुबरे तेशेची जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी पूर्ण मिथ्या भान मजचे माझे होत असे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म विचासे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजवाराम तुम्हीची आहे आत्मार्थ काम तरी न म्हणून कोणा करावे म्या सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यम बुद्धिरिन्द्रियोद्यमबलम अपारं सर्व वेदांत वेद्यम प्रत्येक परम मह तदेव अहं नमतो न्यायतिमे निश्चितामती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता। विचार सागर नाम ग्रंथामधील 4 तरंगाचा विचार करून 5व्या तरंगाच्या समारोपाकडे आपण पदार्पण करत आहोत। यामध्ये प्रथम तरंगामध्ये अनुबंध चतुष्टयाचा संक्षेपाने, द्वितीय तरंगामध्ये विस्ताराने, तृतीय तरंगामध्ये गुरु शिष्याचं लक्षण परस्पराविषयी काय कर्तव्य आहे हा विचार केला आणि चतुर्थ तरंगामध्ये उत्तम अधिकारी तत्वदृष्टी करता ध्येय ब्रह्माचा विचार आणि 5वा तरंग मध्यम अधिकारी अदृष्टी करता ध्येय ब्रह्माचा विचार सांगत आहे। आणि मग ध्येय म्हणजे ज्ञान, आपलं ध्येय म्हणजे ध्यान आणि ज्ञेय म्हणजे ज्ञान। मग ध्यान आणि ज्ञान यामध्ये काय फरक आहे तो आपण पाहून आलो। ज्याच्यामध्ये वस्तुतंत्र शरणागती असते त्याला ध्यान म्हणतात, ज्याच्यामध्ये कर्तृतंत्र शरणागती असते त्याला ज्याच्यामध्ये कर्तृतंत्र शरणागती आहे ते ध्यान, ज्याच्यामध्ये वस्तुतंत्र शरणागती आहे ते ज्ञान, ज्याच्यामध्ये सद्योमुक्ती आहे ते ज्ञान आहे आणि ज्याच्यामध्ये क्रममुक्ती आहे ते ध्यान आहे। विचाराचा प्रांत आहे तो ज्ञान आहे आणि भावनेचा प्रांत आहे तो ध्यान आहे। ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी आहे जिथे तो ज्ञानाचा प्रांत आहे आणि ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी आहे तो ध्यानाचा प्रांत आहे। ज्याच्यामध्ये प्रमात्याचा प्रमाणाशी प्रमेयाद्वारा संबंध झाला की ज्ञान होणारच होणार। मग विधी असो अगर नसो, पुरुषाची इच्छा असो अगर नसो, पुन्हा वृत्ती तदाकार करण्याची आवश्यकता नाही, तो ज्ञान मार्ग आहे। पण ज्याच्यामध्ये विधी, विश्वास, पुरुष इच्छा, अनुष्ठानाचा आग्रह या सगळ्या गोष्टीची अपेक्षा आहे तो मात्र ध्यान आहे। असा ज्ञान आणि ध्यान यातील फरक पाहिल्याच्या नंतर ज्ञानाचे प्रधान 3 प्रकार आणि ध्यानाचे प्रधान 3 प्रकार बघितले। ज्ञानाचे प्रधान 3 प्रकार म्हणजे ब्रह्मज्ञान, दुसरं स्मृतिज्ञान आणि तिसरं प्रमाज्ञान। कल्पित वस्तूचे आधीन जे ज्ञान आहे त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात आणि त्या ब्रह्मज्ञानामध्येही 3 प्रकार आपण पाहिलेत, म्हणजे ब्रह्म म्हणजेच अध्यास, तर स्वरूपाध्यास, संसर्गाध्यास आणि अन्योन्याध्यास। संस्काराच्या अधीन जे स्मृतिज्ञान आहे त्याच्यातही 3 प्रकाराने ते होतं, सादृश्याचं ज्ञान, संबंधीचं ज्ञान आणि उद्भूत संस्कार। तसं त्या प्रमाज्ञानातही मुख्य 3 प्रकार। नैयायिकांनी प्रमेयचं स्वरूप वेगळं मांडलं, भामती निबंधकार वाचस्पती मिश्र यांनी प्रमेयचं स्वरूप वेगळं मांडलं आणि वेदांत मतामध्येही प्रमेयचं स्वरूप वेगळं मानलेलं आहे। पण निर्दुष्ट श्रुती युक्ती अनुभूती याच्या अविरुद्ध प्रमेयचं स्वरूप हे वेदांत मतामध्ये मानलेलं आहे। प्रमात्याचा प्रमाणाद्वारा प्रमेयाशी संबंध झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे ते प्रमाज्ञान आहे। आणि मग त्या प्रमाज्ञानामध्ये यथार्थ प्रमा, अयथार्थ प्रमा, यथार्थ प्रमेयमध्ये 6 मुख्य प्रकार आणि अयथार्थ प्रमेयमध्ये मुख्य 2 प्रकार। हा प्रमाज्ञानाचा विचार झाला, म्हणजे ज्ञान या पदाचा विचार झाला। ध्यान या पदाचा विचार करत असताना त्यामध्ये मुख्य 3 प्रकार, एक प्रतीक ध्यान, दुसरं ध्यानुसार ध्यान आणि तिसरं अहंग्र ध्यान। प्रतीक ध्यान कशाला म्हणतात तर अन्याचं अन्य रूपाने केलेलं ध्यान। समोर नर्मदेतला किंवा गंडकीतला एक पाषाण आहे, पण पाषाण बुद्धी न ठेवता गंडकीतला गोटा असेल तर हा साक्षात भगवान विष्णू आहे
आणि नर्मदेतला पाषाण असेल तर हा पाषाण नसून सगळ्यात साक्षात भगवान शंकर आहे। या बुद्धीने केलेलं जे ध्यान त्याला प्रतीक ध्यान म्हणतात। आणि ध्येयानुसार ध्यान कशाला म्हणतात तर ध्येय असणारा परमात्मा हा आपल्याला अपरोक्ष आहे। अक्षण कान परोक्ष, नेत्रादी इंद्रियाचा विषय होत नाही त्याला परोक्ष म्हणतात। असा हा परमात्मा परोक्ष आहे। पण शास्त्राने जसं त्याचं वर्णन केलं तशी आकाराची वृत्ती अंतःकरणामध्ये आतल्यात धारण करणं, त्याला आपण 2-3 श्लोक पाहिले। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णू भवभयहरं सर्वलोकैकनाथं। हे भगवान विष्णूचं वर्णन झालं। कर्पूर गौरम करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहरं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि। हे भगवान शंकराचं वर्णन झालं। किंवा एक गलदानगंडम मिलद्भुंगखंडम चलचारुषुंडम जगत्रानुशौंडम लसदंत कांडम विपद्भंगचंडम शिवप्रेमपिंडम भजे वक्रतुंडम। अशा पद्धतीने गणराजाचं, भगवान सूर्यनारायणाचं, माता शक्तीचं, भगवान विष्णूचं किंवा भगवान शंकराचं शास्त्राने जसं वर्णन केलेलं आहे तशा पद्धतीने अंतःकरण वृत्तीने आतला त्या परमात्मा तत्वाचा विग्रहाचा आकार धारण करणं आणि त्याचं अंतःकरण वृत्ती विजाती वृत्ती प्रवाह अनंतरिता सजते वृत्ती प्रवाह ध्यानम किंवा तत्र प्रत्येकता अनथा ध्यानम बहिर्मुख वृत्ती बाजूला काढून हट्टाने त्या ध्याकार वृत्ती करणं, याला आपण म्हटलो ध्येयानुसार ध्यान। हे सगुण ब्रह्माचं झालं। आणि निर्गुण ब्रह्माचं वर्णन शास्त्राने कसं केलं, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म किंवा सच्चित सुखात्मकम ब्रह्म किंवा काय देशकाल वस्तू भेदमावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकार न व्यापित्वात देशतो अंतो नित्यत्वात नापि कालतः न वस्तुतुपि सर्वात्म्यात आनंदेम ब्रह्मणि त्रिधा। न व्यापित्वात देशतो अंतो, तो व्यापक असल्यामुळे देशाने त्याचा अंत होत नाही। नित्यत्वात नापि कालतः, तो नित्य असल्यामुळे कालाने त्याचा अंत होत नाही। आणि न वस्तुतुपि सर्वात्म्यात, सर्वांचा आत्मा असल्यामुळे वस्तूने त्याचा अंत होत नाही। असा देशकाल वस्तू परिचित विवर्चित अखंडकार असणाऱ्या ब्रह्माची वृत्ती भावनेने आतल्या आत करणं हेही ध्येयानुसार ध्यान आहे। हे काही प्रतीक ध्यान नाही। आणि अहंग्र ध्यान तिसरा जो प्रकार आहे त्याच असणाऱ्या निर्गुण निराकार ब्रह्माचा आत्म्याशी आभेद चिंतन करून भावनेने त्याचं सतत निरंतर ध्यान करणं याला अहंग्र ध्यान म्हणतात। आता बाह्य प्रपंचाचं चिंतन करणं आणि आत्म्याशी आभेद चिंतन करून अखंडाकार वृत्ती करणं हे दोन्ही भ्रमच आहे। पण एक विसंवादी भ्रम आहे आणि एक संवादी भ्रम आहे। विसंवादी आणि संवादी इष्टफलाची प्राप्ती होत असेल तर तो संवादी भ्रम असतो आणि इष्टफलाची प्राप्ती होत नसेल तर तो विसंवादी भ्रम असतो। त्याकरता पंचदशीतला श्लोक आपण पाहून आलो। दीपप्रभा मणिभ्रांती विसंवादी भ्रम उच्यते आणि मणिप्रभा मणिभ्रांती संवादी भ्रम स्मृतः। दिव्याच्या प्रभेवर रत्नाचा भ्रम झाला तर तो विसंवादी भ्रम आहे, कारण तिथपर्यंत गेला आणि प्रकाश कोणाचा म्हणून मध्ये हात घातला तर चटकाच हाती बसणार आहे, आपल्याला रत्न भेटणार नाही। पण रत्नाच्या प्रभेवर रत्न समजून आपण तिथपर्यंत गेलो तर खरं रत्न आपल्याला प्राप्त होऊ शकतं। तसा ही अहंग्र उपासना जर आपण करायला गेलो तर ज्ञानद्वारा आपल्याला मुक्ती याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा अशी मुक्ती प्राप्त होऊ शकते। म्हणून ही अहंग्र उपासना आपण पाहिली। मग तसेच अहंग्र उपासनेचा एक दुसरा प्रकार पाहत असताना प्रणव उपासना आपण पाहत आहोत। प्रणव उपासना हा 33 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पाहत आहोत। त्या 33 क्रमांकाच्या परिच्छेदातला काही आशय आपण पाहिलेला आहे आणि उर्वरित विषय आपण पाहणार आहोत। तो पाहत असताना ही प्रणव उपासना, प्रणव म्हणजे काय, ओंकार, संस्कृत भाषेमध्ये प्रणव म्हणतात आणि आपण आपल्या मराठी मायबोलीमध्ये त्याला ओंकार म्हणतो। ओम इति एक अक्षरम ब्रह्म किंवा असंही म्हटलेलं आहे। ही प्रणव उपासना मुख्य 3 ठिकाणी विशेषत्वाने प्रतिपादन केलेली पाहायला भेटते। एक मांडूक्योपनिषदामध्ये, 2 आनंदगिरी म्हणून ते मांडूक्योपनिषदाचे भाष्यकार आहे त्या भाष्यामध्ये, आणि 3 वार्तिकांत ब्रह्मविद्या उत्तर मुनीना प्रामाण्यम, उत्तर मीमांसेचे वार्तिकार भगवान सुरेश्वराचार्य यांनी लिहिलेला पंचकरण ग्रंथ या 3 ठिकाणी पाहायला भेटते। मांडूक्योपनिषद म्हणजे थोडक्यात मुमुक्षुनाम विमुक्तये मांडूक्यमेव आलम, मुमुक्षूच्या मुक्तीकरता एक मांडूक्योपनिषद देखील पुरेसं सांगितलेलं आहे। असं मांडूक्योपनिषदाचं
10 काय उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमी मुकुटे सुगंधी शोभती भले. सगळ्याच उपनिषदामध्ये एक मांडुक्य उपनिषदाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्या मांडुक्य उपनिषदामध्ये मांडुक्य उपनिषद म्हणजेच कंसात की मांडुक्य कारिका, त्याला गौडपाद कारिका असं म्हटलेलं आहे. कारण गौडपाद मुनी म्हणजे भगवान शंकराचार्य, त्यांचे गुरुजी गोविंदपादाचार्य आणि त्यांचे आजी गुरु भगवान शंकराचे हे गौडपादाचार्य. त्या गौडपादाचार्यांनी मांडुक्य उपनिषदावर लिहिलेल्या जे मांडुक्य कारिका आहे त्यामध्ये ही उपासना प्रणवोपासना विशेषत्वाने आली. आणि त्या कारिकेवर किंवा मांडुक्य उपनिषदावर भाष्य लिहिलं आनंदगिरी टीकाकार तिथेही आले. आणि नंतर भगवान सुरेश्वराचार्य लिहिलेला पंचकरण ग्रंथ त्यामध्ये देखील आले. मग ही प्रणवोपासना कशी करायची तर त्याचा काल आपण थोडासा आशय पाहत असताना प्रणव म्हणजेच ओंकार. ती प्रणवोपासना किती प्रकारे सांगितली म्हटलं आपण, 2 प्रकारे, एक परब्रह्मरूपाने आणि दुसरी अपरब्रह्मरूपाने. परब्रह्मरूपाने म्हणजेच आपण म्हटलं स्वरूप लक्षण, अपरब्रह्मरूपाने म्हणजे तटस्थ लक्षण. अर्थात परब्रह्मरूपाने स्वरूप लक्षण म्हणजे निर्गुण रूपाने आणि अपरब्रह्मरूपाने तटस्थ लक्षण म्हणजे सगुण रूपाने ही प्रणवोपासना सांगितलेली आहे. तर अपरब्रह्मरूपाने केली तर ब्रह्मलोक हे त्याचं फल आहे आणि परब्रह्मरूपाने केली तर ज्ञानद्वारा मुक्ती हे त्याचं फल आहे. म्हणजे मुक्ती दोन्हीकडे आहे, पण एकाकडे क्रममुक्ती आहे, एकाकडे सद्यमुक्ती आहे. परब्रह्मरूपाने प्रणवाची केलेली उपासना त्याच्यामध्ये कोणती मुक्ती आहे? सद्यमुक्ती आहे ज्ञानद्वारा. आणि अपरब्रह्मरूपाने प्रणवाची उपासना केली तर ब्रह्मलोकादी लोकाला जाऊन तिथले भोग भोगून ब्रह्मदेवासोबत तो काय होतो? मुक्त होतो. पण प्रणव उपासना परब्रह्मरूपानेच इथे प्रतिपादन केले का? कारण अपरब्रह्मरूपाने उपासनेचं जे फल आहे ते त्याच्यात अंतर्भूत आहेच. असं कसं होईल? ते स्वर्गादी लोकांचा विचार चालला. हे मगताया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. हे कशाचा विचार आहे? तर म्हणती संसारी जन्मेची यज्ञादक कर्म की जे मग स्वर्ग सुखी भोगजे मनोहर, हा स्वर्गादी लोकांचा विचार आहे. हा अलीकडचा आहे. ही प्रणवोपासना ही त्याच्या पुढची आहे. हा प्रणवोपासनेचा जो विचार आहे ही ब्रह्मलोकाला घेऊन जाणार आहे. म्हणजे प्रणव परब्रह्मरूपाने केलेली प्रणवाची उपासना, अपरब्रह्मरूपाने केलेली प्रणवाची म्हणजे ओंकाराची उपासना ही इतर लोकांना नाही, ती ब्रह्मलोकाला घेऊन जाते. म्हणजे अर्थात सत्य लोकाला. आणि ब्रह्मदेवा समान दिव्य भोग भोगून मग ब्रह्मदेवासोबत तो काय होतो? मुक्त होतो. ठीक ना? त्या मगताया पुण्याची पावटी सरी हा विचार इथे घ्यायचा नाही, तो स्वर्गादी लोकांचा विचार आहे. यज्ञाधिक कर्म केलं तो कर्म सकाम कर्माचा विचार तो चालू आहे आणि हा उपासनेचा विचार चालू आहे. म्हणजे शंका कर्म मार्गाची उपासनेत घ्यायची नाही आणि उपासनेची शंका तिकडे घ्यायची. म्हणजे तिकडलं इकडं निकडलं तिकडं केलं का मग कुठलाही आपला निर्णय होणार नाही. ठीक ना? तो कर्म मार्गातला विचार आहे, हा उपासनेचा विचार चालू आहे. आणि याच्या अगोदर महावाक्य विचार जो झाला तो तत्वज्ञानाचा विचार आहे. ठीक ना? म्हणजे आणि या तिन्ही उपासने तिन्हीच्या अधिकारी वेगळे आहे. निर्विण्णानाम ज्ञानयोगा नासीनाम हे कर्मसु न निर्विण्णो नाते सक्तो भक्ती योगशी सिद्धिदा. जो कर्म पूर्ण विषयासक्त असला की तो कर्म मार्गाचा अधिकारी असतो, पूर्ण विरक्त असला की तो ज्ञान मार्गाचा अधिकारी असतो आणि विषयासक्त आणि विरक्त अशा मधल्या कोटीतला असला की तो या उपासनेचा अधिकारी आहे. तो विचार या ठिकाणी चालू आहे. मग असा जो उपासकामध्ये ही ती 2 प्रकार आहेत. एक सकाम उपासक आहे आणि एक निष्काम उपासक आहे. सकाम उपासक म्हणजे कोणता? ज्याला वैकुंठादी लोकाची कामना आहे. आणि निष्काम उपासक ज्याला मुक्तीचीच कामना आहे. तुम्ही म्हणाल पण मुक्तीची तरी कामना आहे ना, मग त्याला निष्काम उपासक म्हणतात असेल तर असं आहे ज्याला मुक्तीच्या अतिरिक्त मोक्षाच्या अतिरिक्त दुसरी कुठलीच कामना नसते त्याच्या कामनेला कामना म्हणू नये. का कामना म्हणू नये? कारण ती कामना सगळ्या कामना निवृत्त करून स्वतःही निवृत्त होणारे असल्यामुळे त्याच्या कामनेला कामना म्हणू नये. त्याकरता बाबा एक उदाहरण देत असतात. गच्च वर्ग भरलेला आहे, विद्यार्थी कोलाहल करतायत. अशा वेळेला शिक्षक येतात आणि आलेले शिक्षक सगळे विद्यार्थ्याला सांगतात चिडीचूप, हाताची घडी तोंडावर घट, कोणी एक ब्र देखील उच्चारायचा नाही, एक शब्दही बोलायचा नाही, बोलाल तर खबरदार गाठ माझ्याशी आहे, मी तुम्हाला अगदी सोप देऊन मोकळा करेन, असं शिक्षक बोलले. सगळा वर्ग शांत झाला. पण एक विद्यार्थी थोडासा आघाव होता. तो म्हटला गुरुजी आम्हाला बोलू नका सांगता, तुम्ही का बोलता? गुरुजी म्हटले अरे मी काय बोललो? तुम्ही बोलला ना. आता सगळे विद्यार्थी शांत बसा, हाताची घडी तोंडावर बोट, कोणी बडबड करायची नाही, नाहीतर मी चांगला चोप देईन, हे तुम्ही बोलला नाही का? गुरुजी म्हटले
जरी मी बोललो असलो तरी माझ्या बोलण्याला बोलणं म्हणू नये. का? कारण माझ्या बोलण्याने तुमच्या सगळ्या बोलण्याचं बंद केलं आणि मीही बंद झालो. तसं मुक्तीच्या अतिरिक्त ज्याच्या अंतःकरणात कुठलीच कामना नाही त्याला कामना म्हणू नये, कारण ती कामना सगळ्या कामना निवृत्त करून तीही निवृत्त होते या अर्थाने. आणि मुक्तीच्या अतिरिक्त जर इतर कामना असेल, जर स्वर्गाची कामना असेल तर त्याला कर्मठ म्हणावं, आणि सत्यलोकाची कामना असेल तर तो या प्रणव उपासनेद्वारा जातो म्हणून त्याला उपासक म्हणावं. मग जो सकाम उपासक आहे तो अपरब्रह्माची उपासना करतो, जो निष्काम उपासक आहे तो प्रणवाची परब्रह्मरूपाने उपासना करतो. पण इथे फक्त परब्रह्मरूपाने प्रणवाची उपासना का सांगितली, तर परब्रह्मरूपाने प्रणवाची उपासना जर केली आणि त्याच्या अंतःकरणामध्ये सूक्ष्म जर वासना असली सत्य लोकाची, तर तो एक प्रकारचा कामनाच काय होतो, प्रतिबंध होतो. म्हणून त्याला ज्ञान न होता सत्य लोकाची ब्रह्मलोकाची प्राप्ती होते आणि ब्रह्मदेवाबरोबरचा असणारा भोग भोगून तो मुक्त होतो. त्याच्यातही बारकावा असा आहे का ज्याच्या अंतःकरणामध्ये कामनाची म्हणजे सूक्ष्म कामना आहे ती त्याच्याही लक्षात येत नाही, अशी सुप्त कामना असेल तर ती सुद्धा प्रतिबंध करते, ज्ञान होऊ देत नाही. म्हणून तो ब्रह्मलोकाला जातो, ब्रह्मदेवाचा भोग भोगतो, पण त्याला तो ब्रह्मलोक शिक्षा स्वरूपात प्राप्त होतो. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये कामनाच आहे म्हणजे स्पष्ट त्याला दिसते, पण हट्टाने त्याने कामनाचा काय केला, प्रतिरोध केला आणि परब्रह्मरूपाने प्रणवाच्या उपासनेत प्रवृत्त झाला, तर त्याला तो ब्रह्मलोक बक्षीस स्वरूपामध्ये प्राप्त होतो. म्हणजे दोन प्रकार, एखादा बक्षीस स्वरूपामध्ये आणि एखादा शिक्षा स्वरूपामध्ये. व्यवहारामध्ये आपण बघा, एखादा गुन्हेगार असेल तो पोलिसाच्या ताब्यात असतो, म्हणजे एखादा चोर असेल त्याच्याही मागे पुढे पोलीस असतात आणि एखादा मंत्री असेल त्याच्याही मागे पुढे पोलीस असतात. क्रिया दिसायला सारखीच आहे, पण मंत्र्याच्या मागचे पुढचे फिरणारे पोलीस हे मंत्र्याच्या ताब्यात असतात आणि चोराच्या मागे पुढे फिरणारे चोर पोलीस हे चोर त्यांच्या ताब्यात असतो. तसं एकाला बक्षीस स्वरूपामध्ये ब्रह्मलोक प्राप्त होतो तर एकाला शिक्षा स्वरूपात प्राप्त होतो. मग बक्षीस स्वरूपात कोणाला, ज्याला ब्रह्मलोकाच्या भोगण्याची इच्छाच आहे त्याला तो बक्षीस स्वरूपात प्राप्त होणार. पण शिक्षा कोणाला, ज्याला जी सुप्त असणारी कामना हे त्यागता आली नाही, म्हणजे पूर्ण विरक्ती धारण करता आली नाही आणि तो परब्रह्म रूपाने प्रणवोपासनेमध्ये प्रवृत्त झाला, तर त्यालाही त्या सुप्त असणाऱ्या कामनेने प्रतिबंध केला म्हणून त्याला ब्रह्मलोकाला जावं लागलं. पण काल आपण वाक्य बोललो, हा अंतराय अवचिता का ओढवला भगवंता. त्याला वाटतं की का बरं हा कुठून दुर्बुद्धी सुचली, ही सुप्त कामना अंतःकरणात राहिली, आम्हाला मुक्त होता आलं नाही. आता या ब्रह्मदेवाचं आयुष्य काय थोडं नाही. आपण मागे बघून आलोय की रावण जन्माला येतो आणि नारदजी निरूप सांगायला जातात, तर ब्रह्मदेव म्हटले जाऊन आल्याच्या नंतर सांग. ब्रह्मदेव जाऊन आल्याच्या नंतर तो म्हटला आता काय सांगू, संपला तो. म्हणजे ब्रह्मदेव जाऊन येईपर्यंत जर रावणाचं आयुष्य संपत असेल तर ब्रह्मदेवाचा तो काळ किती, मग त्याचा दिवस किती, त्याचं वर्ष किती, त्याचं आयुष्य किती, आणि तितकं काळ त्याला थांबावं लागतं. म्हणून त्याला त्याचा कंटाळा आलेला असतो, म्हणजे त्याला तिथे सुद्धा वैराग्य निर्माण होतं आणि मग तो ज्ञानाचा उदय होऊन तो मुक्त होतो. पण एकाला बक्षीस स्वरूपामध्ये, एकाला शिक्षा स्वरूपामध्ये. तुरंत आपला विचार परब्रह्म रूपाने प्रणव उपासनेचा चालू आहे आणि मग ते परब्रह्म रूपाने केलेली प्रणवाची उपासना म्हणजे निर्गुण रूपाने केलेली प्रणवाची उपासना, त्याची फलश्रुती कशी आणि ती उपासना करायची कशी. मग त्याची फलश्रुती काय, ज्ञानद्वारा मुक्ती. कारण प्रयोजन अनुदिशेनं मंदापी प्रयोजन अनुदिशेनं न मंदोपी ना मंदोपी प्रवर्तते. प्रयोजनाशिवाय एखादा मंदातला मंद करता देखील कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. मग आता पहिले प्रयोजन कळणं गरजेचं आहे. मग प्रयोजन काय, आपल्याला मोक्ष प्राप्त होणार ज्ञान उदयद्वारा. आपण मग ती प्रणव उपासना कशी करायची, तर त्याचा काल काही भाग आपण पाहिलेला आहे, उर्वरित भाग पाहणार आहोत. तो पाहिलेल्या भागातला सार भाग एवढाच आहे का जगातला विचार करायचा. जगताचा विचार करत असताना जगामध्ये दोनच गोष्टी आहेत, एक नाम आणि दुसरं रूप. कारण प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू, स्थळ, काळ त्याला कुठलं तरी रूप आहे आणि कुठलं तरी नाम आहे. मग ते मुळात तेही नाम ठेवलेलं आहे. काय उपजली बाळकाशी नाव नाही ती पासी, ठेवलीने नामेशी ओदित उठी. मग प्रत्येक पदार्थाला काही नाम आणि रूप आहे. रूप भागाचं ग्रहण त्याग किंवा बोध कोणा वाचून नाही, नामा वाचून नाही. मग रूप भाग वेगळा न म्हणता आपण म्हटलो तो नामात लीन करायचा. आता खाली राहिलं नाम, त्या नामात किती प्रकार म्हटलं आपण, दोन, एक लौकिक आणि वैदिक. तर लौकिक नाम म्हणजे व्यवहारात वापरली जाणारे आणि वैदिक नाम म्हणजे शास्त्रीय विचारामध्ये येणारे. पण ती लौकिक नाम असो किंवा वैदिक नाम असो, या दोन्हीचाही जनक कोण आहे, प्रणव आहे. म्हणून ती नाम जनक जन्य असणारी लौकिक वैदिक नाम जनक असणाऱ्या प्रणवामध्ये, जसं
कार्यरूप असणारा घट कारणरूप मूर्तिकेमध्ये लीन करावा, तसं कार्यरूप असणारे लौकिक वैदिक नाम कारणरूप असणाऱ्या प्रणवामध्ये लीन करायची, खाली राहिला प्रणव. नाहीतरी घट हा कसा आहे, साधिसंत असल्यामुळे प्राकप्रध्वंस अभावाचा प्रतियोगी असल्यामुळे तो परिच्छिन्न, व्यभिचारी आणि अनित्य आहे. पण अनुगत मृत्तिका त्यापेक्षा पाहिजे तर सापेक्षत्वाने ती कशी व्यापक आहे, किंवा त्याही पुढे घट अनेक असले तर हा घट आणि हाही घट, पण हा घटाचा आकार तो याचा नाही, याचा आहे तो याचा नाही. म्हणजे घटाचा असणारा आकार काय झाला, व्यभिचारी, परिच्छिन्न, अनित्य. पण घट उत्पत्तीपूर्वी घटाच्या स्थिती काळात, घट निवृत्त झाल्याच्या नंतर घट हे नाम हे तिन्ही काळात आहे. मग या रूपाने पाहिलं तर नाम काय झालं, हे नित्य, अव्यभिचारी, अपरिच्छिन्न आणि व्यापक झालं. आणि आकार हा व्यभिचारी, परिच्छिन्न, अनित्य असा झाला. मग या रूपाने पाहिलं तर आकार म्हणजे रूप हा भाग व्यभिचारी आहे, परिच्छिन्न आहे, अनित्य आहे, आणि नाम भाग नित्य आहे. आणि त्या नामातली दोन्ही नाम लौकिक किंवा वैदिक ही कार्यरूप आहे, प्रणव हा कारण रूप आहे. मग कार्यरूप असणारी नाम लौकिक वैदिक कार्यरूप असणाऱ्या प्रणवात लीन केली. आता खाली राहिला प्रणव, आणि तो प्रणव सुद्धा ओंकार रूप आहे. म्हणजे सगळी नाम प्रणव रूप, आणि प्रणव ब्रह्मरूप आहे ना, म्हणजे सर्वच काय झालं, ब्रह्मरूप. पण प्रणव ब्रह्मरूप कसा, तर त्याची दोन कारण आपण काल बघितली. एक तर वाच्य वाचक यांचा अभेद असतो. मग वाचक आहे प्रणव आणि वाच्य आहे ब्रह्म, म्हणून प्रणव हा ब्रह्मरूप आहे. किंवा विचाराच्या प्रांतात जरी आपण विचार केला तर आद्यस्थ पदार्थाला अस्तित्व तोच पर्यंत आहे जोपर्यंत आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही. एकदा का अधिष्ठानाचं ज्ञान झालं की आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप होतो. म्हणून ओंकार हा काय, ब्रह्माच्या ठिकाणी आद्यस्थ आहे, आणि आद्यस्थ प्रणव हा अधिष्ठान ब्रह्मरूप आहे. याही रूपाने पाहिलं तर सगळं ब्रह्मरूपच आहे. पण मग हे ब्रह्मरूप कसं, हे चिंतन करत असताना आपण शेवटी तिघाचे 4 पाद पाहिले. मग 3 कोण, त्यातला 1 आत्मा, 2 ब्रह्म आणि 3 प्रणव म्हणजे ओंकार. मग या तिघाचे 4 पाद, त्या 3 पाद कसे आहेत, पाद, अंश किंवा भाग असं त्याला म्हणा. मग त्या तिघाचे 3 पाद कसे आहेत, सोपाधिक आहे, आणि 1 पाद आहे तो निरुपाधिक आहे. मग प्रणवाचे 3 पाद, आपले आत्म्याचे 3 पाद, ब्रह्माचे 3 पाद आणि प्रणवाचे 3 पाद सोपाधिक, आणि 1 पाद आहे तो निरुपाधिक. मग सोपाधिक म्हणजे त्यांना उपाधी लागली. कशाची उपाधी लागली, त्यांना उपाधी एक तर शरीराची लागली, भोक्त्याची लागली किंवा साधनाची लागली. किती उपाधी झाल्या, 3. शरीराची उपाधी लागली तर शरीर म्हटलं का 3 आले, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. नंतर भोग साधनाची उपाधी लागली का भोगाचं साधन सुद्धा 3 आहे. जर तो शरीर म्हटलं की 3 अवस्थेची, 3 शरीराची आणि 3 अभिमानीची. मग 3 शरीर म्हटलं की स्थूल, सूक्ष्म आणि कारण. 3 अवस्था म्हटलं की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. 3 अभिमानी म्हटलं विश्व, तेजस, प्राज्ञ. हा व्यष्टी दृष्टीने आत्म्याचा विचार झाला. तो समष्टी दृष्टीने विचार म्हणजे स्थूल शरीर, जागृती अवस्था, त्याचा अभिमानी तो विश्व. सूक्ष्म शरीर, स्वप्न अवस्था, त्याचा अभिमानी म्हटलं का तेजस. कारण शरीर, सुषुप्ती अवस्था, त्याचा अभिमान म्हटलं की प्राज्ञ. पण हे कुठल्या दृष्टीने, व्यष्टी दृष्टीने. व्यष्टी म्हणजे एक आणि समष्टी म्हणजे अनेक. मग त्याच समष्टी स्थूल शरीर, समष्टी जागृती अवस्था, आणि त्याचा अभिमानी म्हटलं का तो झाला ब्रह्माला नावाला तिथे विराट. समष्टी सूक्ष्म शरीर, समष्टी स्वप्न अवस्था, त्याचा अभिमानी म्हणलं की हिरण्यगर्भ. समष्टी कारण शरीर, समष्टी सुषुप्ती अवस्था, आणि त्याचा अभिमानी म्हटलं का ईश्वर. म्हणजे हे ब्रह्माला आलेली सोपाधिक 3 नावं कोणती, विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर. आणि आत्म्याला आलेली सोपाधिक 3 नावं कोणती, विश्व, तेजस, प्राज्ञ. आणि मग त्या आत्म्याचं निरुपाधिक स्वरूप कोणतं, त्यालाच म्हणलेले तोमपद लक्ष, साक्षी हे शुद्ध स्वरूप आहे किंवा तुर्य. आणि ब्रह्माचं असलेलं निरुपाधिक स्वरूप कोणतं, तर त्यालाच म्हटले ईश्वर, साक्षी किंवा तत्पद लक्ष हे त्याचं शुद्ध स्वरूप आहे. तसं तो ओंकार प्रणव आहे, त्याचं सुद्धा सोपाधिक स्वरूप 3 आहे. आकार, उकार आणि मकार हे 3 त्याचे सोपाधिक स्वरूप आहे. आणि त्याचं निरुपाधिक स्वरूप कोणतं, अमात्र म्हणजे आस्तिभाती प्रियरूप असणारा जो अमात्र स्वरूप आहे हे त्यांचं निराकार शुद्ध स्वरूप आहे. अर्थात आता एकदा आपल्याकडनं अपेक्षा आहे, ओंकाराची सोपाधिक क्षमा करा, आत्म्याची
वेष्टीदृष्ट्या सोपाधिक 3 स्वरूप कोणते आणि निरुपाधिक 1 स्वरूप कोणतं? बोला एकदा. विश्व, तैजस, प्राज्ञ हे त्याची सोपाधिक स्वरूप आहे आणि निरुपाधिक स्वरूप साक्षी, तोमपदलक्ष किंवा तुरीय त्याला म्हणतात. तशी ब्रह्माची 4 सोपाधिक स्वरूप, 3 सोपाधिक आणि 1 निरुपाधिक स्वरूप सांगा. विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर हे ब्रह्माची सोपाधिक स्वरूप आहे आणि त्याचं निरुपाधिक स्वरूप ईश्वर, साक्षी किंवा तत्पदलक्ष. तशी प्रणवाची नाम ओंकाराची सोपाधिक 3 स्वरूप कोणती ती सांगा. आकार, उकार आणि मकार त्याचं अमात्र स्वरूप ते काय निरुपाधिक स्वरूप आहे. आता यांची उभी हे बघा, आपण जसं वर्ग आपण आडवी आणि आहे ना बघतो, उभ्याला काय सारणी, हा, आणि आडव्याला ते आपलं मराठी व्याकरण शिकताना वर्ग आणि वर्ण असे म्हणतो. वर्ग म्हटले की आडवे आणि वर्ण म्हटले की उभे. प्रत्येक वर्गाची पहिली वर्ण कचटतप, द्वितीय वर्ण खचटतप आहे ना. वर्ग म्हटले की उभी, आपलं वर्ण म्हटले की उभी आणि वर्ग म्हटले की आडवी. मग कच वर्ग, क ख ग घ म्हणजे वर्ग तसा प्रकार घ्या. वर्ग म्हटले की आडवी घ्या आणि वर्ण म्हटले की उभी. मग आता बोला आत्म्याचा वर्ग. विश्व, तेजस, प्राज्ञ आणि तत्पदलक्ष, तोमपदलक्ष, तुरीय. ब्रह्माचा वर्ग विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर, ईश्वर साक्षी. आणि आत्म्याचा वर्ग प्रणवाचा वर्ग आकार, उकार, मकार आणि अमात्र स्वरूप. आता या तिघातली प्रथमत्व स्थूल उपाधिवान म्हटलं की विश्व, विराट, आकार मात्रा. सूक्ष्म उपाधिवान तैजस, हिरण्यगर्भ, ओकार मात्रा. आणि कारण उपाधिवान प्राज्ञ, ईश्वर, मकार मात्रा. आणि निरुपाधिक स्वरूप तिघाचं आहे साक्षी, ईश्वर साक्षी, अमात्र स्वरूप किंवा साक्षी, तोमपदलक्ष, तुरीय, ईश्वर साक्षी, तत्पदलक्ष ते ब्रह्मशुद्ध ब्रह्मस्वरूप आणि इकडे अस्थिभाती प्रिरूप अमात्र स्वरूप. हा विचार झाला. आता या तिघाला आणखी पुढे येणारच आहे. तर तो पहिला जो आहे विश्व, तर विश्व आणि विराट याच्यामध्ये फरक काय? फक्त स्थूल तर दोन्हीकडे, फक्त एकीकडे वेष्टी आणि एकीकडे समष्टी. तसंच तैजस आणि हिरण्यगर्भात, तसंच प्राज्ञ आणि ईश्वरामध्ये. मग दोघांमध्ये वेष्टी आणि समष्टी एवढाच भेद आहे ना. मग आपण काय करू? तैजसाचा विराटात अंतर्भाव करू. नंतर क्षमा करा, विश्वाचा विराटात, तैजसाचा हिरण्यगर्भात, प्राज्ञाचा ईश्वरात आणि तोमपद लक्षाचा तत्पद लक्षात अंतर्भाव केला. आता हा अंतर्भाव केल्याच्या नंतर विश्वरूप विराट आणि पहिली आकार मात्रा याच्यामध्ये प्रथमत्व समान आहे. तैजसरूप हिरण्यगर्भामध्ये आणि ओकार मात्रेमध्ये द्वितीयत्व समान आहे. बरोबर ना? स्थूल उपाधिवाद, सूक्ष्म उपाधिवाद. आणि प्राज्ञरूप ईश्वर याच्यामध्ये तृतीयत्व समान आहे. त्याचप्रमाणे तोमपद लक्षरूप तत्पद लक्षामध्ये आणि अमात्र स्वरूपामध्ये चतुर्थत्व समान आहे. म्हणून काय करू आपण? तैजसरूप विराट, विश्वरूप विराटाचा आकार मात्रेमध्ये, तैजसरूप हिरण्यगर्भाचा उकार मात्रेमध्ये, प्राज्ञरूप ईश्वराचा मकार मात्रेमध्ये, तोमपद लक्षरूप तत्पद लक्षाचा अमात्र स्वरूपामध्ये अंतर्भाव केला. आता केल्याच्या नंतर खाली जे आकार, उकार, मकार ह्या मात्रा राहिल्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय? स्थूल उपाधिवान आकार तो सूक्ष्म उपाधिरूप, उपाधीपासून जन्माला आला. सूक्ष्म उपाधिरूप असणार उकारापासून जन्माला आला. म्हणून स्थूल आकार मात्रेचा सूक्ष्म उकार मात्रेमध्ये, सूक्ष्म उकार मात्रेचा कारण मकार मात्रेमध्ये आणि कारण मकार मात्रेचा अधिष्ठान स्वरूप अस्थिभाती प्रिरूप अमात्र स्वरूपामध्ये अंतर्भाव केला. का खाली राहिलेला आहे एक त्या अधिष्ठान अमात्र रूप कोण? ब्रह्मस्वरूप. म्हणजे प्रणवच काय झाला? ब्रह्मरूप. पण तो ब्रह्म काय? मी आहे. फक्त याच्यात पहिला विराट रूप विश्व, नंतर तेजस्रूप हिरण्यगर्भ आणि प्राज्ञरूप ईश्वर या तिघाला भोक्ता स्वरूपाची 3 नाव आहे. मग पहिला विश्वरूप विराट याला स्थूल भूक म्हणा, तेजस्रूप हिरण्यगर्भ याला विविक्त भूक म्हणा किंवा सूक्ष्म भूक म्हणा, आणि कारणरूप ईश्वर त्याला आनंद भूक असं नाव आहे. पहिला स्थूल भूक,
दुसरा सूक्ष्म भूक आणि तिसरा आनंद भूक. किंवा आणखी त्यांना 3 नाव आहे. विराट रूप विश्वाला बहिप्रज्ञ म्हणतात, तेजस रूप हिरण्यगर्भाला अंतप्रज्ञ म्हणतात आणि प्राज्ञरूप हिरण्यगर्भाला प्रज्ञान घन असं म्हणतात. आता याच्यावर शिष्य शंका घेतो. ती शंका घेण्या अगोदर तो तेजस रूप विश्वरूप विराट हा कोणता भोग म्हटला आपण? स्थूल भोग आहे ना, म्हणजे स्थूलाचा भोगता. मग स्थूलाचा भोगता म्हणजे कोण? आपल्या इंद्रियाला विषय होणारे ही बाहेरचे पदार्थ, ती ईश्वर सृष्ट पदार्थ आहे. पण भोग घेण्याकरता एकटा भोग घेऊ शकेल का त्रिपुटी लागेल? त्रिपुटी लागेल. मग तिथं भोगता लागेल, भोग लागेल आणि भोग्य लागेल. मग भोगता कोण आहे ना, तर अंतकरण अवचिन्न चैतन्य जो प्रमाता त्यालाच आपण भोगता म्हणू. आवास अवचिन्न वृत्ती त्याला आपण भोग साधन म्हणू. आणि समोरच्या विषयाला काय म्हणतात? भोग. तर प्रत्येकाची वृत्ती वेगळी आहे. पहिला तेजस्वरूप, पहिला जो असं म्हणतो तेजस्वरूप विराट, क्षमा करा, विश्वरूप विराट. तर विश्वरूप विराट आहे ना, तर त्याच्याकडे अंतकरण वृत्ती हे भोग साधन आहे. तेजस्वरूप जो हिरण्यगर्भ आहे त्याच्याकडे अविद्या वृत्ती हे भोग साधन आहे. आणि प्राज्ञरूप ईश्वर आहे त्याच्याकडे अविद्या प्रतिबिंब सहित असणारी अंतकरण वृत्ती हे त्याचं काय भोग साधन आहे. म्हणून एकाला काय कोणता प्रज्ञ म्हटले? पहिल्याला बहिप्रज्ञा, दुसऱ्याला म्हटले अंतप्रज्ञा, तिसऱ्याला म्हटले प्रज्ञानगण. पण मग भोग घेण्याकरता एकाकडे त्रिपुटी 14 आहे, दुसऱ्याकडे 14 आहे आणि तिसऱ्याकडे 3 त्रिपुटी एकच आहे. तर पहिल्याकडे म्हणजे तेजस्वरूप विश्व हा 14 त्रिपुटी त्याच्याकडे आहे. म्हणजे भोग आपलं, क्षमा करा, त्याला काय अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव. भोगाच्या भोग साधन इंद्रिय त्याला अध्यात्म म्हणतात, भोगाचे विषय त्याला आदिभूत म्हणतात आणि त्याची इंद्रियाची अधिष्ठातृ देवता त्याला आदिदैव म्हणतात. मग भोग घेणारी इंद्रिय सुद्धा किती आहेत? 14. मग त्याचे विषय सुद्धा 14 आणि त्याच्या अधिष्ठातृ देवता देखील 14. आता बघा, मग 14 असणारे ती इंद्रिय कोणती? तर ज्ञानजनक आणि ज्ञानेंद्रिय आहे, क्रियाजनक आणि कर्मेंद्रिय आहे आणि निश्चय करणारी बुद्धी, संकल्प विकल्प करणारं मन, चिंतन करणारं चित्त आणि अभिमान धारण करणारा अहंकार. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि चित्त चतुष्टय किती झाली? 14. हे 14 काय आहे? अध्यात्म म्हणजे इंद्रिय. आणि मग त्यांची विषय ते आदिभूत. मग त्यांची विषय कोण? आता बघा, श्रवण इंद्रियाचा विषय आहे शब्द, श्रवण इंद्रियाचा विषय शब्द, त्वग इंद्रियाचा विषय स्पर्श, चक्षु इंद्रियाचा विषय रूप, रसन इंद्रियाचा विषय रस, घ्राण इंद्रियाचा विषय गंध. ही झाली याची 5 आदिभूत, 5 ज्ञानेंद्रियाची 5 आदिभूत म्हणजे विषय. तसं 5 कर्म इंद्रियाची बघा, जर वाणीचा विषय आहे वक्तव्य, हाताचा विषय आहे आदान प्रदान, पायाचा विषय आहे गमनागमन, शिसनाचा विषय आहे मूत्र विसर्जन किंवा रतिक्रीडा आणि गुदाचा विषय आहे पुरुष म्हणजे मल विसर्जन. ही झाली 5 कर्म इंद्रियाची विषय म्हणजेच आदिभूत. तसं अंतकरण चतुष्टयामध्ये जे मन आहे त्याचा विषय आहे संकल्प विकल्प, बुद्धी आहे तिचा विषय आहे बोधव्य म्हणजे निश्चय, चित्त आहे त्याचा विषय चिंतन, पूर्वपर अनुसंधान ठेवून चिंतन करणं आणि अहंकार त्याचा विषय आहे एखाद्या गोष्टीचा अभिमान घेणं. हे झालं त्याचं आदिभूत. आता झाली 14ची आदिभूतही झाली. आता राहिली आदिदैव. मग जी 5 कर्मेंद्रिय आहे त्यांच्या अधिष्ठातृ देवता बघा, श्रवण इंद्रियाची अधिष्ठातृ देवता आहे दिशा, नंतर त्वग इंद्रियाची अधिष्ठातृ देवता आहे वायू, कारण त्वग इंद्रिय स्पर्श आहे ना, वायूचा गुण आहे स्पर्श, मग या रूपाने ते लावून घ्या. नंतर चक्षु इंद्रियाची आदिदेवता दैव आहे सूर्य आणि रसन इंद्रियाची अधिष्ठातृ देवता आहे वरुण आणि घ्राण इंद्रियाची अधिष्ठातृ देवता आहे पृथ्वी. हे 5 ज्ञानेंद्रियाची अधिष्ठातृ देवता. आता 5 कर्मेंद्रिय, 5 कर्मेंद्रियामध्ये पहिलं वाघ इंद्रिय याची अधिष्ठातृ देवता आहे अग्नी, नंतर हस्त इंद्रिय याची अधिष्ठातृ देवता इंद्र, नंतर पाद इंद्रिय त्याचे अधिष्ठातृ देवता आहे विष्णू आणि गुद इंद्रिय याचे अधिष्ठातृ देवता यम आणि शिष्ण इंद्रिय याचे अधिष्ठातृ देवता आहे प्रजापती.
कारण प्रजेची निर्मिती शिष्ण इंद्रियापासून होते ना, म्हणून प्रजापती. आणि आता चित्तचतुष्टय, तर चित्तचतुष्टयामध्ये मनाचे अधिष्ठातृ देवता चंद्र आहे, बुद्धीची अधिष्ठातृ देवता बृहस्पती आहे. कारण बृहस्पतीची एखाद्याची बुद्धी चांगली झाली आपण तो बृहस्पतीचा अवतार आहे असं बोलून जातात ना, म्हणजे बृहस्पती. आणि या अभिमानाचे अधिष्ठातृ देवता आहे रुद्र. आपण म्हणतो हा लय अहंकारी, जणू का शंकरच जाऊन लागून गेला असं व्यवहारात बोलतात ना, रुद्र. आणि चित्ताचे अधिष्ठातृ देवता आहे साक्षी, असं त्याला म्हटलं जातं. आता हा झाले 14 त्रिपुट्या. कुठे आल्या? स्थूल भूकाकडे. तर तो कोण? बहिप्रज्ञ, म्हणजे कोण? विश्वरूप विराट. मग विश्वरूप विराट कसा आहे? स्थूल भोग आहे, अर्थात बहिप्रज्ञ आहे. वृत्ती काय? अंतक वृत्ती. कोणत्या विषयाचा भोग घेतो? स्थूल भोगाचा. का? ईश्वरसृष्ट पदार्थाचा भोग घेण्याकरता या 14 त्रिपुटीद्वारा तो भोग घेतो. म्हणून इंद्रियाला काय म्हणतात? अध्यात्म. त्याच्या विषयाला काय म्हणतात? आदिभूत. आणि त्याच्या अधिष्ठातृ देवतेला काय म्हणतात? आदिदैव. असे 14 त्रिपुटीद्वारा बाह्य ईश्वरसृष्ट पदार्थाचा अंतकर्ण वृत्तीद्वारा भोग घेणारा त्याचं नाव काय? स्थूल भोग किंवा बही प्रज्ञ, विश्वरूप विराट. ठीक ना. आणि त्याचा कोणाशी अभेद केला आपण? आकार मात्रेशी पहिल्या. नंतर तेजस रूप असणारे हिरण्यगर्भ, मग त्याला कोणता भोग म्हटलं आपण? सूक्ष्म भोग किंवा विविक्त भोग. त्याला कोणता प्रज्ञ म्हटलं आपण? अंतप्रज्ञ. का बरं? कारण स्वप्न अवस्था आहे त्यावेळेला, आणि स्वप्न अवस्थेमध्ये अंतकर्ण वृत्ती बाहेर जाते का आतल्या आतच राहते? आतल्या आतच आतल्या मनोकल्पित विषयाचा काय होते? भोग घेते. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? सूक्ष्म भोग किंवा अंतप्रज्ञ. वृत्ती बाहेर जात नाही म्हणून. आणि त्याचा द्वितीयत्व समान असल्यामुळे त्याचा उकार मात्रेशी आपण तेजस रूप हिरण्यगर्भाचा उकार मात्रेशी आपण अभेद केला. मग आता राहिला प्राज्ञरूप ईश्वर. त्याला कोणता भोग म्हटलं आपण? आनंद भोग. आणि कोणता गण? प्रज्ञान गण. आणि त्याची मग त्याचा अध्यात्म कोण? आदिभूत कोण? आणि आदि दैव कोण? मग त्याचा अध्यात्म. आता सुषुप्ती अवस्थेमध्ये झोपीतून आपण उठतो त्यावेळेला आपण काय म्हणतो? मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. मग त्या सुषुप्तीकालीन आता अनुभव कोणी घेतला? आपण म्हणत असतो प्रज्ञाने. सांगितला कोणी? विश्वाने. मग खरे ते दोन काही एक. सुषुप्ती अवस्था कारण शरीर त्याचा अभिमान घेतला म्हणून त्याला काय नाव दिलं आपण? प्राज्ञ. आणि जागृती अवस्था स्थूल शरीराचा अभिमान घेतलं म्हणून नाव दिलं विश्व. पण ते बदलले का? आपण त्या दिवशी बोललो ना मागे, बसून बोलू लागलं की प्रवचनकार, उभा राहून काय म्हणतात तो कोबरा आहे की झाला कीर्तनकार. पण मग व्यक्ती एकच आहे ना. तसं अवस्था आणि शरीर बदलले तरी तादात्म्य धारण करणार ते अंतकरण काय एकच आहे. म्हणून त्यालाच म्हणजे तो भ्रामक अनुभव आहे का परमात्मक आहे? परमात्मकच आहे. मग तेजस्वरूप असणारा आपला प्राज्ञरूप ईश्वर आणि इकडे असणारा विश्वरूप विराट, हे दोन्ही तत्वता काय आहे? अवस्था आणि देह बदलला, व्यष्टी समष्टी भेद बाजूला सारला तर ते काय आहे? एकच आहे. मग जशी जागृतीमध्ये 14 त्रिपुटी आपण बघितल्या बहिप्रज्ञाच्या, आणि त्याच सूक्ष्म रूपाने तेजसाच्याही 14 त्रिपुटी बघितली, तर याच्याकडे त्रिपुटी आहे की नाही? तर सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण म्हणतो हे सगळे कारणातले नसतात, पण सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा सूक्ष्म वृत्ती मानलेली आहे वार्तिकांत ब्रह्मविद्या वार्तिकार सुरेश्वराचार्य पंचकरणामध्ये. मग तिथलं वृत्ती हेच अध्यात्म आहे. सुषुप्तीकालीन अज्ञान आणि सुख हे आदिभूत आहे, आणि ईश्वर त्याची काय आहे? आदिदेवता आहे. म्हणून चैतन्य प्रतिबिंब सहित असणारी अविद्या वृत्ती हे तिथलं इंद्रिय आहे, म्हणजेच अध्यात्म आहे. कुठे? सुषुप्ती अवस्थेमध्ये. नंतर अज्ञान आवृत्त असणारा स्वरूपानंद, साचाची पृथ्वी राहा, जरी न येता स्वप्न जागा तरी ब्रह्मभाव साचा म्हणून येतात. तिथं ब्रह्मानंद आहे का? विषयानंद सुषुप्तीत ब्रह्मानंदच आहे, फक्त तो अज्ञानाने काय आवृत्त आहे. म्हणून अज्ञान आवृत्त स्वरूपानंद हे तिथला विषय आहे, म्हणजे आदिभूत आहे. कुठे? सुषुप्ती अवस्थेमध्ये. आणि ईश्वर येतेच काय? अधिष्ठातृ देवता आहे, म्हणजे त्याचा आदिदैव. म्हणजे सुषुप्तीमध्ये सुद्धा त्रिपुटी कशी? तर ही असे. मग आता पहिला आहे विश्वरूप विराट, तो कोणता भोग? स्थूल भोग. कोणता? प्रज्ञा, बहिप्रज्ञा. तेजस्वरूप हिरण्यगर्भ, कोणता भोग? सूक्ष्म भोग. कोणता? प्रज्ञा, अंतप्रज्ञा. आणि प्राज्ञरूप असणारा ईश्वर, तो कोणता भोग? आनंद भोग. आणि कोणता? प्रज्ञा, प्रज्ञान घन. बरोबर ना? कोणता घन? तर प्रज्ञान घन. म्हणजे बहिप्रज्ञ, अंतप्रज्ञ आणि प्रज्ञान घन, किंवा स्थूल भोग, सूक्ष्म भोग आणि आनंद भोग. म्हणजे यांचा भोगाचा भेद पाहिला की नाही आपण?
मग आता शिष्य शंका घेतो, तैजसाला तुम्ही कोणता भूक म्हटला? सूक्ष्म भूक. आणि विराटाला, विश्वाला स्थूल भूक. भोग म्हणजे काय हो? सुख दुःख अन्यत्र साक्षात्कार भोगा. सुखाचा किंवा दुःखाचा अंतःकरणवृत्तीला होणारा साक्षात्कार, जाणीव, त्याला म्हणजे ज्ञान, त्याला भोग म्हणतात. आणि मग ज्ञानामध्ये स्थूलता आणि सूक्ष्मता आहे का? नाही. मग तुम्ही तैजसाला सूक्ष्म भोग म्हणतात आणि विश्वाला स्थूल भोग म्हणतात, असं कसं? असे काय आहे शंका. तर गुरुदेव त्याचं उत्तर देतात, बाबा रे, ज्ञानामध्ये स्थूल सूक्ष्म हा भेद नाही, पण जागृती अवस्थेमध्ये हा विराट रूप विश्व ईश्वर सृष्ट पदार्थाचा भोग घेतो आणि त्यावेळेला अंतःकरणवृत्ती बाहेर जाते, बरोबर आहे ना. आणि तेजस रूप असणारे हिरण्यगर्भ स्वप्न अवस्थेमध्ये सूक्ष्म विषयाचा भोग घेतो, मनोमय विषयाचा भोग घेतो, त्यावेळेला अंतःकरणवृत्ती बाहेर जात नाही. या अर्थाने त्याला स्थूल भोग आणि सूक्ष्म भोग म्हटलेलं आहे. उपाधी भेदाने त्याच्यामध्ये स्थूल भोग आणि सूक्ष्म भोग ही भेद आहे. स्थूल भोग, सूक्ष्म भोग किंवा आनंद भोग, बहिप्रज्ञ, अंतप्रज्ञ किंवा प्रज्ञानगण हे उपाधी भेदाने आलेले संज्ञा आहेत. तत्वता त्यांच्यामध्ये भेद नाही. बरोबर, स्थूल भोग, सूक्ष्म भोग, कारण भोग म्हणण्याच्या पाठीमागे त्यांचा फक्त कशाचा भेद आहे? उपाधीचाच भेद आहे. तो प्राज्ञरूप ईश्वर याला एकच उपाधी आहे, कोणती? अज्ञान. तेजस्वरूप हिरण्यगर्भ याला दोन उपाधी, अज्ञान आणि सूक्ष्म शरीर, बरोबर ना. आणि विराट रूप ईश्वर याला, विश्वाला तीन उपाधी आहे. विश्वरूप विराटाला अज्ञान, सूक्ष्म आणि स्थूल या उपाधी भेदाने त्यांच्यात भेद आहे. पण मग या उपाधी भेदाने त्यांच्यात झालेला भेद हेच त्यांचं कोणतं स्वरूप आहे? ही कोणती, म्हणजे थोडक्यात आता बघा, विराट रूप ईश्वर, तेजस्रूप हिरण्यगर्भ आणि प्राज्ञरूप ईश्वर यांची जर उपासना एखादा उपासक करायला लागला तर ही प्रणव उपासनाच आहे. आणि तोमपद लक्ष, रूप तत्पद लक्ष आणि त्याचा अमात्र स्वरूपाचे अभेचिंतन करून उपासना करायला लागला तर ही प्रणव उपासना आहे. पण ती अगोदर विराट रूप ईश्वर, तेजस्रूप हिरण्यगर्भ, प्राज्ञरूप ईश्वर आणि यांचा आकार, उकार, मकार मात्रेशी अभेद चिंतन करून उपासना करायला लागला, ती कोणती उपासना होईल? अपरब्रह्माची उपासना आहे ना. आणि याला फल कोणतं प्राप्त होईल? ब्रह्मलोकाला जाऊन तिथे मुक्ती. आणि एक त्याचा निरुपाधिक स्वरूप आहे ना, तोमपद लक्ष रूप, तोमपद लक्ष, तोमपद लक्ष, तत्पद लक्षाचे अभेद करून त्याचा अमात्र स्वरूपाचे अभेद चिंतन करून जर स्वस्वरूपाचा वेध घेऊ लागला तर ती परब्रह्म रूपाने केलेली उपासना होईल आणि त्याचे फल काय होईल? सद्य मुक्ती. एवढंच याचं सार आहे. आणि बाकी विषय आता पंक्तीमध्ये आपल्याला तो आणखी स्पष्ट होईल. तर थोडक्यात आपला जेवढा तेवढा विषय आपण वाचून घेऊ. आणि पुढचा विषय बघ, शक्यतो हा परिचय आता एक आशय विषय सर्व लक्षात आलाय, तेवढा परिचय वाचून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. राहिलाच थोडासा विषय तर उद्या पाहू. तरंग 5वा, परिच्छेद 33 क्रमांकाचा, आणि त्यामध्ये कोष्टक इथपर्यंत आपण आलेलो आहे. पहिलं कोष्टक छोटं कोष्टक, ज्याच्यामध्ये 4 पाद आहे. कोणाकोणाचे? आत्मा, ब्रह्म आणि प्रणव, ओंकाराचे. तर ते बरोबर ना, वास्तव बघा. कारण आत्म्याचे, ब्रह्माचे आणि ओंकाराचे 4 पाद, भाग किंवा अंशही त्याला असं म्हणतात. तिथून पुढच्या पंक्ती वाचतो. तर स्थूल उपाधिवान, सूक्ष्म उपाधिवान आणि कारण उपाधिवान हे म्हटलं तर त्यांचं कोणतं स्वरूप? ते सोपाधिक स्वरूप. म्हणजेच कोणती उपासना? बोला तेवढा एकदा. अपरब्रह्माची उपासना. आणि त्याचं शेवटचं जर शुद्ध स्वरूप घेतलं ते उपाधिरहित निरुपाधिक स्वरूप, ती झाली परब्रह्म रूपाने केलेली प्रणवाची उपासना. मग ते 3 भाग कोणाचे? एक आत्म्याचे, 2 ब्रह्माचे आणि 3 प्रणवाचे. तर सोपाधिक आत्म्याचे 3 भाग, विश्व, तेजस, प्राज्ञ, आणि त्याचा निरुपाधिक भाग म्हणलं का साक्षी किंवा तोमपद लक्ष, त्याला स्तुर्य असं म्हणतात. मग विश्व म्हणजे कोण? एकदा बोला, कोणाचा अभिमान येतो ते आपण बोलायचं. स्थूल शरीर किंवा जागृती अवस्था, त्याचा अभिमानी विश्व. चला, तेजस म्हणजे कोण? सूक्ष्म शरीर, सुषुप्ती अवस्था, त्याचा अभिमानी तेजस. प्राज्ञ म्हणजे कोण? कारण शरीर, सुषुप्ती अवस्था, त्याचा अभिमानी प्राज्ञ. आणि मग शुद्ध स्वरूप कोणतं? ज्याच्या ठिकाणी कुठलंही शरीर नाही, कुठली अवस्था नाही आणि कुठल्याही प्रकारचा अभिमान नाही, आहे ना. मग तो निराभिमानाचा त्याला अभिमान तोही नाही, आहे ना. अशी स्थिती जी आहे तो आहे शुद्ध साक्षी, तोर्य म्हणजे तोमपद लक्ष. ब्रह्माचे 4 पाद. तर ब्रह्माचे 4 पाद पाहत असताना स्थूल उपाध्यान म्हणलं तो विराट. तो विराट म्हणजे त्याचा परिचय द्या मग आता. समष्टी जागृती अवस्था किंवा स्थूल शरीर, त्याचा अभिमानी विराट. हिरण्यगर्भ तो कोण?
समष्टी सूक्ष्म शरीर किंवा स्वप्न अवस्था त्याचा अभिमान आहे हिरण्यगर्भ. आणि ईश्वर म्हणजे समष्टी कारण शरीर किंवा सुषुप्ती अवस्था त्याचा अभिमानी म्हटलं का ईश्वर. आणि या तिन्ही उपाधी ज्याच्या ठिकाणी नाही ते ईश्वर साक्षी म्हणजेच तत्पद लक्ष. तत्वमसी महावाक्यातल्या कोणत्या पदाचा कोणता अर्थ हा? बरोबर आहे, तत्वमसी महावाक्यातल्या तत्पदाचा लक्षार्थ. आणि मागे विराट हिरण्यगर्भ ईश्वर घेतले तर तत्वमसी महावाक्यातल्या तत्पदाचा वाच्यार्थ. आणि वरचे विश्व तेजस प्राज्ञ घेतले ते तत्वमसी महावाक्यातल्या तोमपदाचा वाच्यार्थ. आणि तोमपद लक्ष घेतलं तर लक्षार्थ. ठीक ना. आता सर्वांचा जनक कोण आहे? मुळात प्रणव, कारण तो नाम आणि रूपाचा जनक आहे. कारण रूप भाग आपण नाम भागात लीन केला आणि खाली राहिलं नाम, आणि ते लौकिक वैदिक नाम त्या सर्वांचा जनक हा प्रणव. पण तो प्रणवाचे दोन रूप आहे, एक सोपाधिक आणि दुसरं निरुपाधिक. तर त्याचा सोपाधिक स्वरूप आहे, त्याला स्थूलोपाधिवान असेल तर आकार, सूक्ष्मोपाधिवान ओकार, कारणोपाधिवान मकार आणि शुद्ध स्वरूप अमात्र परमार्थ स्वरूप. तिथं एक लक्षात घेण्याकरता एवढं म्हणायचं, आस्ती भाती प्रिरूप असणार अमात्र शुद्ध स्वरूप. आता हे जे कोष्टक आपण बघितलं त्याचं स्पष्टीकरण खाली देतात. वास्तव बघा, वरील कोष्टकात दाखविल्याप्रमाणे आत्म्याचे विश्व तेजस प्राज्ञ आणि तोमपद लक्ष म्हणजेच जीवसाक्षी असे चार पद आहेत. कोणाची चार पद झाली ती? आत्म्याची. एक सोपाधिक 3 आणि निरुपाधिक 1. त्या जीवसाक्षी तुरी असंही त्याला म्हणतात. तसेच आता समष्टी रूपाने पाहिलं तर कोणाची चार पाद खाली? ब्रह्माची. ते सांगतात ब्रह्माचे विराट त्याला एक अपर संज्ञा आहे वैश्वानर, आणि हिरण्यगर्भ त्याला एक अपर संज्ञा आहे सूत्रात्मा. हे आपल्या माहिती करता म्हणून ध्यानात ठेवायचं. पंचदशमध्ये 2 नावं त्याला आले. विराटालाच एक वैश्वानर असंही म्हणतात आणि हिरण्यगर्भालाच सूत्रात्मा असंही म्हणतात. मग ब्रह्माचे चार पाद विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर ही सोपाधिक. आणि निरुपाधिक म्हटलं तर तत्पद लक्ष म्हणजे ईश्वर साक्षी. ही चार पाद कोणाची झाली? ब्रह्माची. आता त्याच्यातला तिसरा चार पाद कोणाची पाहिजे आपल्याला? प्रणवाची, ओंकाराची. ती खाली देतात. ओंकाराची 1 आकार, 2 उकार, 3 मकार हे सोपाधिक. आणि निरुपाधिक म्हटलं तर अस्तिवाती प्रिरूप असणार अमात्र असे ही चार पाद कोणाची झाली? प्रणवाची म्हणजे ओंकाराची. पण पहिला जो विश्व अशी वर्ण या रूपाने विश्व, विराट आणि आकार मात्रा, तर त्यांचा आभेद कसा करायचा ते आता सांगतात. व्यष्टी स्थूल प्रपंच अभिमानी कोण? विश्व. आणि समष्टी स्थूल प्रपंच अभिमानी तो झाला विराट. म्हणजे आपण व्यष्टी स्थूल प्रपंच म्हणजे जागृती अवस्था किंवा स्थूल देव याचा अभिमान त्याला विराट म्हटलो. आणि समष्टी जागृती अवस्था किंवा स्थूल शरीर त्याचा अभिमानी आपण त्याला विराट म्हटलो समष्टी दृष्ट्या. मग तीच गोष्ट इथे देतात. व्यष्टी स्थूल प्रपंच अभिमानी म्हणजे त्याच्याशी तादात्म्य धारण करणारा तो विश्व, आणि समष्टी स्थूल प्रपंच अभिमानी तो विराट. या दोघांची उपाधी कोणती? स्थूल असल्यामुळे या दोघांचा अभेद झाला. फक्त व्यष्टी समष्टी भेद बाजूला सारला का स्थूल उपाधी दोघांची काय समान आहे. मग कोणाचा अंतर्भाव कोणात करायला हवा? विश्वाचा अंतर्भाव विराटात का विराटाचा अंतर्भाव विश्वात? असं करून चालणार नाही. का बरं? समुद्राची लाट म्हणता येते, लाटेचा समुद्र म्हणता येणार नाही. मग लाट समुद्रावरून वेगळी आहे का? नाही. पण तरी लाटेचा समुद्र होऊ शकत नाही, कारण लाट परिच्छिन्न आहे आणि समुद्र व्यापक आहे. तसं विश्व कोणाचं म्हणता येईल? विराटाचा. पण विराट विश्वाचा विराट असं म्हणता येणार नाही. आणि एका दोघाचा अभेद एकदा पूर्ण आपण जाणला, तत्व काय जाणला तर विश्व आणि विराट काय एकच आहे. म्हणून विश्वरूप विराटाचीच किती अंग आहे? 7 अंग आहे. आणि किती मुख आहे? 19 मुख आहे. पण ती कोणाची म्हणली तरी चालतात, विश्वाची म्हणली तरी चालतात, कारण तत्वता 2 आता ते एकच आहे. असं पुढे आपल्याला विचार येतो. बघा, स्थूल समष्टी स्थूल प्रपंच अभिमानी विराट या दोघांची उपाधी स्थूल असल्यामुळे विश्व विराट रूप आहे असे चिंतन करावे. म्हणजे दोघांचा अभेद करून घेतला आपण. विश्वाचा विराटाशी काय केला? अभेद केला. या त्या विराट रूप विश्वाची 7 अंग आहेत. कोणती? तर त्याचं मस्तक कोणतं? म्हणजे विराट रूप विश्व म्हणजे परमात्मा. एक विराट रूप परमात्मा आहे ना. हे आपण काय म्हणतो? दिसणारं ब्रह्मांड कोणाचं शरीर आहे? विराट रूप परमात्म्याचं आहे. मग विराट रूप परमात्म्याचं असेल तर कल्पना करा, आता एक मनुष्य शरीर आपल्या समोर आहे. मग हे काय? त्याचं मस्तक आहे, हे त्याचं धड आहे, खाली त्याचे पाय आहे. म्हणजे जसे एक आपण कल्पना करतो ना, विराट रूप परमात्मा जर हे दिसणारं जगत म्हणजे परमात्मा गटगट भीष्मो रामवळमाया विठ्ठल जळीस तरी भरला
तर विराट रूप ईश्वर, त्याचं मस्तक कोणतं आहे, तर वरचा असणारा स्वर्गलोक हे त्याचं काय आहे, मस्तक आहे म्हणजे शिर आहे. सूर्य चंद्र वगैरे हे त्याचे काय, यदादिती गतम तेजो जगत वासयति केलं म्हटलेलं आहे ना, हे त्याचे नेत्र आहेत. वायू हा त्याचा समष्टी, वायू हा त्याचा प्राण आहे. आकाश हे त्यांचं धड आहे. आणि समुद्रादी जल हे परमात्म्याचं काय, मूत्र स्थान आहे. पृथ्वी आपले समुद्र, तुम्हाला ते कळालं त्यामुळे त्याची वाच्यता करण्याची काही आवश्यकता नाही. समुद्रादी जल हे त्याचं मूत्रस्थान आहे. पृथ्वी हे त्या परमात्म्याचे काय आहे, पाय आहे. आणि होमातील अग्नी हे परमात्म्याचं मुख आहे. म्हणून ते होमातील अग्नीद्वारा देवाला काय केली जाते, आहुती दिली जाते. मग देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु परस्परम भावयंत श्रेय ब्रह्मवाप्स्यत इष्टान योगान यो देवा दास्यन्ति यज्ञ भाविता ते दत्तां प्रदायेभ्यो यो भुंक्तेस तेन एवस. मात्र जो ब्रह्मार्पण देवाला नैवेद्य न दाखवता खातो तो मात्र स्तेन आहे, तो चोर आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून तुम्ही देवाती भजा देव तुम्हाला तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेते. मग तुम्ही जे जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछित पुरेल मानसीचे. एक उपासना चालू आहे ना, आणि तिथे काय उपासनाच आहे. मग ब्रह्मदेवाने काय केलं, तो ते ब्रह्माने सगळी निर्माण केली. आणि तो प्रजा विनविला ब्रह्मा, देवा आश्रय काय येत आम्हा, तो कमळ जन्मा भूताप्रती म्हणे. मग त्याने सांगितलं मी तुम्हाला निर्माण केलं तुमच्या कल्याणाकरता, यज्ञ सांगितले, मग तुम्ही देवाते भजाल देव तुम्हाला तुष्टतील. हा सगळा प्रकार आपल्याला गीतेमध्ये आलेला आहे. मग बघा, होमातील अग्नी हे त्याचं काय आहे, मुख आहे. अशी किती अंग झाली ते एकंदर परमात्म्याचे मुख्य 7 अंग. आता वास्तविक ही अंग कोणाची आहेत, विराटाचे. पण कोणाचे म्हणले तरी चालेल, विश्वाचे. का बरं, का तर विश्वाचा अंतर्भाव आपण विराटामध्ये केलेला आहे म्हणून ते यथा स्वप्न प्रपंचोपी महिमा विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी महिमा विजृंभिता. कारण ब्रह्म आणि मी एकच आहे ना. मग ब्रह्मावर हे सगळं जगत का, माझ्यावर हे सगळं जगत कल्पित आहे माझ्यावर. पण हे कोणत्या वादातून बोलतात, दृष्टी सृष्टीवाद का सृष्टी दृष्टीवादातून, तेवढे बरोबर उत्तर द्या. दृष्टी सृष्टीवादातून का सृष्टी दृष्टीवादातून, दृष्टी सृष्टीवादातून. दृष्टीरेव सृष्टी, दृष्टी समकालीच सृष्टी. म्हणजे तिसरी सत्ता ठेवली नाही तर कोणती व्यवहारिक सत्ता संपवलेली आहे. आणि 2 सत्तेचा विचार चालू आहे, प्रातिभाषिक आणि पारमार्थिक अशा अर्थाने. बघा, वास्तविक ही अंगे विराटाची सांगितली आहे, परंतु त्या विश्वाचा विराटाशी चिंतनात अभेद केला आहे, म्हणून विश्वाची सुद्धा म्हणण्याला हरकत नाही. आता पुढे काय म्हणतात बघा. आता नेमकं थोडक्यात आपण कशाचा अंतर्भाव कशात केला, विश्वाचा अंतर्भाव विराटात केला. आणि विराटाचे किती अंग पाहिले, मुख्य 7 अंग. मग बोला, त्याचं मस्तक कोण, स्वर्ग लोक, त्याचं हे नेत्र कोण, सूर्य, त्याचं प्राण कोण, वायू, त्याचं धड कोण, आकाश, त्याचं मूत्रस्थान कोण, समुद्र आणि त्याचे पाय कोण, पृथ्वी आणि त्याचं मग मुख कोणतं, आणि होमातील असणारा अग्नी. म्हणून परमात्मा हा अग्नीने काय करतो, अग्नी त्याचं मुख असल्यामुळे आहुती कोणाला दिली जाते, अग्नीला दिली जाते. त्यातून ती परमात्म्याला प्राप्त होते. परमात्मा संतुष्ट होऊन मग पर्जन्य करतो. मग पर्जन्यात भोवती, यज्ञात भोवती पर्जन्य, म्हणून पुढं यज्ञात भोवती पर्जन्य, पर्जन्यात अन्न संभव, अन्नात भवन्ति भूतानि, यज्ञात भवति पर्जन्यो, पर्जन्यात यज्ञात कर्म संभव. हा, आणि कर्मात ब्रह्मभोम विद्धी. छान. अन्नात भवन्ति भूतानि, पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवति पर्जन्यो, यज्ञ कर्म समुद्भव असे येते. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम. असं सगळं बघा, एवढा यज्ञ पण आपला झाला. आणि हा यज्ञ, तो यज्ञ समजण्याकरता हे किंवा हे समजण्याकरता ते डोळ्यासमोर असलं की ते हे 2 नाहीच आहे ना. ते संस्कृत मध्ये परमात्मा सांगतात आणि हे प्राकृत मध्ये ज्ञानोबराय किंवा निश्चलदास आपल्याला सांगतात. मग कुठलाही एक ग्रंथ आतीपासून इतीपर्यंत, उपक्रमापासून उपसंहारापर्यंत गुरुचरणापाशी बसून आपण जाणून घेतला का एका ग्रंथामुळे पुढचे हजारो ग्रंथ आपल्याला लागतात. कारण इथून तिथून 700 ते श्लोक, अध्याय 18चे लेख, देव बोलले एक, दुजे नाही. फक्त सांगण्याची पद्धत वेगवेगळी आहे, पण एक आहे. प्रकरण ग्रंथाशिवाय आकर ग्रंथ सहजासहजी लवकर लक्षात येत नाही. कारण आकर ग्रंथामध्ये सगळाच विषय हाताळलेला असतो, कर्म, भक्ती, ज्ञान. त्यामुळे कधी कोणता समज, आताच बाबांनी शंका केली की नाही,
मग आता ती शंका कर्म चालू प्रकरण कोणतं होतं? उपासनेचं. आणि शंका कोणती आली? कर्माची. असं काय झालं? याचं कारण प्रकरण ग्रंथाचा विषय पूर्ण डोळ्यासमोर जर एक पद्धतीने असला की मग कुठला विषय आहे आणि कुठली शंका आहे याचा आपल्याकडनं असा प्रमाद होत नाही. आणि याकरता कुठला तरी ग्रंथ एक आपला उपक्रमापासून उपसंहारापर्यंत गुरुचरणापाशी बसून समन्वयपूर्वक जर लक्षात असला की मग कुठल्याही गोष्टीचा समन्वय आपल्याला लागलीच लक्षात येतो. असंही म्हणलं तर काही वावग होणार नाही. कशा करता? वास्तविक ही अंगे विराटाची सांगितली आहेत, परंतु त्या विश्वाचा विराटाशी चिंतनात अभेद केला आहे म्हणून विश्वाची म्हणायला हरकत नाही. कारण विश्व आता विराट रूपच झाल्यामुळे विश्वाची म्हटलं काय, विराटाची म्हटलं काय. विराट आणि विश्व हा भेद कशामुळे होता? फक्त विष्टी आणि समष्टीमुळे. आता विष्टी समष्टी हा भेदच बाजूला सारला, कारण त्यांच्यातलं फक्त दोन्ही एक काय काय एक पाहिलं आपण, त्यातलं स्थूलत्व स्थूल उपाधी पाहिली आणि त्यामुळे ते दोन्ही काय एक आहे. म्हणून ती विश्वाची अंग म्हणण्यापेक्षा आपल्या विराटाचे म्हणण्यापेक्षा विश्वाची म्हटली तरी चालेल, पण जाणून म्हटली पाहिजे. आता पुढे काय बोलतात बघा. सूक्ष्माचंही तसंच, म्हणजे हे द्वितीय शरीर, सूक्ष्म शरीर, द्वितीय अवस्था स्वप्न अवस्था आणि त्याचा अभिमानी असणारा विश्व, त्याचा अंतर्भाव करायचा आपल्याला आता इथं हिरण्यगर्भाशी. ते काय बोलतात बघा. तशीच विश्वरूप विराट विश्वाची पंचप्राण हेच 19 मुख सांगतात. म्हणजे 7 अंग तर आपण पाहिले ना, 19 मुख कोणती ते सांगतात. म्हणजे 19 मुख कोणती? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण झाली 15, चित्त चतुष्टय झाली 4, म्हणजे 19. ही 19 त्याला काय म्हटलं होतं मागे आपण याच तरंगामध्ये, 19 जणाला मागे याच तरंगामध्ये काय म्हटलं होतं आपण? सूक्ष्म शरीर आहे ना, त्यालाच काय म्हटलं होतं? सूक्ष्म शरीर. आणि आता त्याला काय म्हणतात? म्हणजे विष्टी दृष्टी विचार केला तर ते सूक्ष्म शरीर आहे ना, आणि तेच विराटाच्या दृष्टीने विचार केला तर त्याचे काय भोग साधन आहे ते आता इथे सांगतात बघा. तसेच विश्वरूप विराटाची पंचप्राण, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण चतुष्टय ही मुखाप्रमाणे भोगाचे काय आहे? साधना आहेत. पंचप्राण म्हणजे कोणती बोला? अपान, व्यान, प्राण, अपान, व्यान, उदान, समान झाली 5 प्राण. पंच कर्मेंद्रिय, वाघ इंद्रिय, हस्त इंद्रिय, पाद इंद्रिय, शिष्ण इंद्रिय आणि गुद इंद्रिय. पंच ज्ञानेंद्रिय, श्रोत्र इंद्रिय, त्वग इंद्रिय, चक्षुर इंद्रिय, घ्राण रसन इंद्रिय आणि घ्राण इंद्रिय. म्हणजे तोच क्रम भूताच्या दृष्टीने ठेवला तर ही झाली पंच ज्ञानेंद्रिय. आणि चित्त चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशी 19 ही मुखाप्रमाणे भोगाची साधना आहेत. म्हणून एकंदर 19 मुखे आहेत. जागृत अवस्थेत या 19 मुखापासून बाह्य वृत्तीद्वारा, म्हणजे अंतःकरण वृत्ती ईश्वर सृष्ट बाह्य शब्द स्पर्श रूपसगंध या पंचविषयाचा काय करते? उपभोग घेते. म्हणून बाह्य वृत्तीद्वारा शब्दाधिकाचा भोग घेतो कोण? विराट रूप विश्व किंवा विश्वरूप है ना, विराट रूप. बरोबर आहे ना, विश्वरूप विराट. कारण हे विराटाची सांगितलेले ना 7 अंगाने 19 मुख. म्हणून विराट रूप विश्व कोणता भोगता? स्थूल भोगता. आणि कोणत्या वृत्तीवान? बाह्य वृत्तीवान. म्हणजे कोणती अवस्था? जागृत अवस्थावान त्याला म्हणतात. म्हणजे विराट रूप विश्व हा स्थूल भोगता असल्यामुळे त्याला स्थूल भोग म्हणतात. बाह्य वृत्तीवान असल्यामुळे त्याला अंतःकरण वृत्तीवान म्हणतात किंवा बहिप्रज्ञा असं त्याला म्हणतात. 19 मुखापैकी श्रोत्रादी 10 इंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय हे 14 बघा. म्हणजे याच्यातले कोण टाळले? पंचप्राण बाजूला काढले, तर मग खाली राहिले 14. मग या 14लाच नाव आहे अध्यात्म, त्यांच्या विषयाला नाव आहे आदिभूत आणि त्यांच्या अधिष्ठातृ देवतेला नाव आहे आदिदेव. ते पुढे सांगतात. 19 मुखापैकी श्रोत्रादी 10 इंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय ही 14 यांना भोगकाली आपापल्या विषयाची आणि देवता अनुग्रहाची आवश्यकता असते. म्हणून विषय आणि देवता. कारण बघा, विषय आहे देवता नाही, भोग होणार नाही. देवता आहे विषय नाही, भोग होणार नाही. देवता विषय आहे, इंद्रिय नाही, भोग होणार नाही. हे त्रिपुटी असेल तर भोग होणार, त्रिपुटी नसेल तर भोग होणार नाही. म्हणून भोगकाली आपापल्या विषयाची आणि देवता अनुग्रहाची आवश्यकता असते. विषय आणि देवता यांच्या साह्या वाचून भोग होत नाही. म्हणजे भोगकाली देवतेचंही साह्य पाहिजे, विषयही उपलब्ध पाहिजे आणि इंद्रिय सक्षम असली पाहिजे. या तिन्हीपैकी एक जर गलित गात्र असेल किंवा एकाची उपलब्धी नसेल, एकाचा साह्य नसेल तर भोग घडणार नाही. मग इंद्रियालाच काय म्हणतात? अध्यात्म. विषयाला काय म्हणतात? आदिभूत. आणि देवतेला काय म्हणतात? आदिदैव. मग भोगकाली यांची त्रिपुटी लागते. तेच ठळक अक्षरात सांगतात. इंद्रियास अध्यात्म म्हणतात, विषयास आदिभूत म्हणतात आणि देवतेस आदिदैव म्हणतात.
मग ती इंद्रिय कोणते आणि काय म्हणजे इंद्रिय म्हणजे अध्यात्म कोणते, विषय म्हणजे अद्भुत कोण आणि देवता म्हणजे आदिदैव कोण, ते पुढे कोष्टक दिलेले पुढच्या पानावर, ते कोष्टक आपण तेवढं वाचून घेऊ आणि मग पुढे थोडंसं पाहू. थोडंसं झालं तर तुम्ही म्हटलं तर थांबू, नाही म्हटलं तर घेऊ, तुम्ही म्हणाल तसं, पण तोपर्यंत आपण पाहताना मात्र थोडंसं एकाग्र होऊन पाहू. अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव. अध्यात्म म्हणजे इंद्रिय, आदिभूत म्हणजे विषय आणि आदिदैव म्हणजे इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता. तर इंद्रिय किती म्हटलं आपण? 14, कारण 5 प्राण काढले ते 19 मुखापैकी म्हणून. मग त्याच्यातले पहिले ज्ञानेंद्रिय घेतात, श्रोत्र इंद्रिय, त्याचं श्रोत्र इंद्रिय हे अध्यात्म. मी अध्यात्म बोललो का तुम्ही इंद्रिय सांगायचं, मी आदिभूत म्हटलं का आपण विषय बोलायचं आणि मी आदिदैव म्हटलं का त्याची देवता बोलायची. एक सहज आपलं सगळ्यांनी वाचन करायचं, अशा पद्धतीने बोलू. चला, ज्ञानेंद्रियामध्ये पहिलं अध्यात्म, श्रोत्र इंद्रिय, त्याचा आदिभूत शब्द आणि त्याची आदिदैव दिशा अभिमानी देवता. दुसरं ज्ञानेंद्रियामध्ये अध्यात्म, त्वग इंद्रिय किंवा त्वचा, आदिभूत स्पर्श, आदिदैव वायू देवता. तिसरा अध्यात्म नेत्र इंद्रिय, चक्षु इंद्रिय, अध्यात्म आदिभूत त्याचा रूप विषय आणि आदिदैव सूर्य. चौथा अध्यात्म रसन इंद्रिय, आदिभूत त्याचा रस आणि आदिदैव वरुण. आणि पाचवा अध्यात्म घ्राण इंद्रिय, त्याचा आदिभूत गंध आणि त्याचा आदिदैव अश्विनी कुमार किंवा पृथ्वी देवता. इथे 2 का दिले त्याचं कारण बघा. अश्विनी कुमार म्हणताना सूर्य आहे आणि सूर्याचा सारथी आहे वरुण आणि त्याच्या रथाला जोडलेली जी 4 अश्व आहेत त्या अश्वाच्या घ्राण म्हणजे नाशिका याच्यातून जन्म झालेला अश्विनी कुमाराचा. आणि गंध कोणाला कळतो? घ्राण इंद्रियाला, म्हणून ते अश्विनी कुमार सुद्धा त्याचे आदिदेवता म्हटले जातात. आणि दुसरं काय दिलं? पृथ्वी देवता. तर पृथ्वी देवता म्हणताना गंध गुणवती पृथ्वी असं तर्कसंग्रहामध्ये लक्षणच केलंय. पृथ्वी कशावरून ओळखली जाते? पृथ्वीचा असाधारण धर्म कोणता आहे? गंध गुण आहे. आणि गंध गुण कोणाच ठिकाणी आहे? पृथ्वीच्याच ठिकाणी आहे. इतर भूताच्या ठिकाणी हा गंध गुण नाही. आणि घ्राणेंद्रिय कशाचं ग्रहण करतं? गंध गुणाचं. म्हणून पृथ्वीच देवता सुद्धा त्याची अधिष्ठात्री देवता सांगितलेली आहे. हे 2 कारण आहेत. नंतर आता ही 5 ज्ञानेंद्रियाचे अध्यात्म, आदिभूत, आदिदैव जसे आपण सांगितले, तसंच पंचकर्मेंद्रियामधलं पहिलं कर्मेंद्रिय अध्यात्म वाणी, त्याचा आदिभूत वक्तव्य आणि त्याचा आदिदैव अग्निदेवता. इथे फक्त ते आदिभूत आहे ना, ते आदिभूत सांगताना एक संस्कृत विचार सागरामध्ये बारकावा सांगितलं. ही गोष्ट आपण व्यवहारामध्ये वक्तव्य कशाला म्हणतात? बोलण्याला वक्तव्य म्हणतात. पण ते आदिभूत म्हणताना वचन क्रिया आपण ज्याच्या संबंधी बोलतो त्याला ते आदिभूत जाणार. विषय काय आहे? मग आता मी बोलतो, मग आता सध्याला कशा संबंधी बोलतोय आपण? विचार सागर, हे आपलं वक्तव्य आहे. आदिभूत कोण आहे? हे आहे. आपण जर एखाद्या मित्राबद्दल बोलत असेल तर आदिभूत ते आहे. म्हणजे असाही सांगितलेलं आहे. किंवा बोलण्याला सुद्धा वक्तव्य असं म्हणतात. प्रत्येक इंद्रियाचं आहे, आपण असं जाणून घ्यावं. चला, आदिभूत कोण? आपला अध्यात्म कोण? वाणी. आदिभूत कोण? वक्तव्य. आणि आदिदैव कोण? अग्निदेवता. तसंच द्वितीय कर्मेंद्रियामध्ये अध्यात्म हस्त, आदिभूत ग्रहण त्याग, आदिदैव इंद्र. तृतीय अध्यात्म कर्मेंद्रियातलं पाद, आदिभूत गमन, आदिदैव विष्णू. त्याच्यातलं चतुर्थ अध्यात्म आगूद इंद्रिय, आदिभूत मलत्याग आणि आदिदैव त्याचं यमदेवता. आणि 5वं कर्मेंद्रियातलं आदिभूत अध्यात्म उपस्थ, आदिभूत रतिसुख आणि आदिदैव प्रजापती. तसं चित्तचतुष्टय अध्यात्म मन, आदिभूत मनन, आदिदैव चंद्र, अध्यात्म बुद्धी, आदिभूत बोधव्य, आदिदैव बृहस्पती, अध्यात्म अहंकार, आदिभूत अहंकाराचा विषय आणि आदिदैव रुद्र. आणि शेवट अध्यात्म चित्त, त्याचा आदिभूत चिंतन आणि आदिदैव साक्षी चैतन्य. म्हणजे साक्षीच्या आश्रित हे चित्त राहतं ना, म्हणून त्याला साक्षी चैतन्य म्हणतात. किंवा क्षेत्रज्ञ, ईश्वर किंवा नारायण, वासुदेव हे सुद्धा चित्ताचा आदिदैव मानलेलं आहे. हे संस्कृत विचारसागरामध्ये आणखी 4 नावं त्यांनी दिली. अर्थात इथपर्यंत अध्यात्म, आदिभूत, आदिदैव हे कोष्टक म्हणजे त्रिपुटी कोणाची आहे? कोण आहे या त्रिपुटीद्वारा भोग घेणारा? विराट आहे. म्हणून विराटाची ही काय आहे? ही काय आहे? मुख आहे. 19 मुखापैकी 14 मुख आहेत. फक्त ते पहिली 5 मुख आहेत त्यांना कशाची आवश्यकता नाही? विषयाची आदिदेवतेची अपेक्षा नाही.
पण यात 19 मुखा करता विषय आणि आदिदैवतेचे आविषय 14 करता आदिभूत आणि आदिदैवाची अपेक्षा आहे. आणि ही विराट रूप विश्वाची 19 काय आहे? मुख आहेत, भोग साधन, आणि 7 त्याची अंग आहेत. आणि जशी ती विराट रूप विश्वाची आहे तशी कोणाची म्हटली तरी चालेल, तेजस्रूप हिरण्यगर्भाची म्हटली तरी चालेल. मग तेजस्रूप हिरण्यगर्भाचा फरक एवढाच आहे, ह्या कोणता भोग होता? विराट रूप विश्व स्थूल भोग आणि बहिप्रज्ञ, आणि तेजस काय? सूक्ष्म भोग अंतप्रज्ञ. फक्त एकाची स्थूल आहे ईश्वर सृष्ट आणि एकाची मनोमय मनोकल्पित आहे. एका करता अंतर्वृत्ती बाहेर जाते आणि दुसऱ्या करता अविद्यावृत्ती बाहेर जात नाही. तोच फरक आता या खालच्या पुढच्या 2-3 पंक्तीमध्ये सांगतात. जसा विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला तसाच ओंकाराचा प्रथम असलेल्या आकार मात्रेशी आणि विराट विश्वाचा, बरोबर आहे का? जसा विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला तसाच ओंकाराचा प्रथम असलेल्या आकार मात्रेशी विराट विश्वाचा अभेद चिंतन करावा. बरोबर आहे. ते पहिले आपण विराट विश्वामध्ये स्थूलत्व समान असल्यामुळे व्यष्टी समष्टी भेट टाकून त्यांचा अभेद केला आणि मग विराट विश्वाचा आकार मात्रेशी अभेद करायचा, कारण तिघामध्ये प्रथमत्व काय आहे? समान आहे. जसं कचटतप हे प्रथम वर्गातली 5वी वर्गातली प्रथम वर्ण आहे ना, कठोर वर्ण आहे ना, कठोर वर्ण आहे, नुसते प्रथम नाही कठोर वर्ण आहे. आणि खचटतप म्हटलं का द्वितीय असून तेही कठोर वर्ण आहे. मग अशा पद्धतीने यांच्यातला हा प्रथमत्व काय? समान आहे. प्रथम पाद, प्रथम अंश किंवा प्रथम भाग यांच्यातला काय? समान आहे. म्हणून विश्वाचा कोणाचा अंतर्भाव केला? विराटात. आणि विश्वरूप विराटाचा अंतर्भाव करायचा आकार मात्रेमध्ये, ते बोलतात. जसा विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला तसाच आकाराचा प्रथम असलेल्या आकार मात्रेशी ओंकाराच्या प्रथम असलेल्या आकार मात्रेशी विश्वरूप विराटाचा अभेद चिंतन करावा. कारण विश्व, विराट आणि आकार मात्रा या तिन्हीमध्ये प्रथमत्व समान आहे. म्हणजे प्रथम पाद, प्रथम भाग, प्रथम अंश यांच्यातला काय? समान आहे. म्हणजे स्थूल उपाधी ही त्यांची काय? एक आहे. बोला. नवीन प्रिंटिंग मध्ये विराट विश्वाचा असेल, विराट रूप विश्वाचा. हा, मग मी काय वेगळं बोललो का? विश्वरूप विराटाचा. हा ठीक आहे, पण ते दोन्ही एकच, पण माझ्याकडनं ते बोलण्यात ते मुखात तसं बसल्यामुळे आलं. तर कोणाचा? विराट रूप विश्वाचा. ठीक ना. विराट रूप विश्वाचा अभेद चिंतन करावा. कारण विश्व, विराट आणि आकार या तिन्ही पादात प्रथमत्व काय आहे? समान आहे. म्हणून विराट व विश्व यांचे आकार मात्रेशी अभेद चिंतन करावे. मग आता हे अभेद चिंतन केल्याच्या नंतर एक बारकावा जाणून घ्यावा. वर जी 7 अंगे आहे ना, शिर, नेत्र, प्राण, धड, मूत्रस्थान, पाय आणि मुख, ही जी आपण 7 अंग पाहिली, तर ती 7 अंगे व 19 मुखे, म्हणजे 4 पंचक, आपलं 3 पंचक आणि 1 चतुष्टय अशी 19 मुखे विश्वाची सांगितली. तीच कोणाची जाणावी? तेजसाची समजावी. फक्त फरक एक आहे, तो बहिप्रज्ञ अंतप्रज्ञ असल्यामुळे त्याची स्थूल ईश्वर सृष्ट आहे आणि याची मनोमय आहे. तेच सांगतात. फरक इतकाच की विश्वाची ईश्वरचित आहे आणि तेजसाची मात्र मनोमय आहे. तेजसाचा भोग सूक्ष्म आहे आणि विश्वाचा भोग स्थूल आहे. असं गुरुजी बोलतात न बोलतात. तो शिष्य म्हणू लागला, गुरुजी असं कसं म्हणू शकता? गुरुजी मध्ये कसं म्हणू शकतो ते मी तुला सांगतो, पण आता तू थकलेला आहे, मग आपण ते उद्या बघू. ठीक आहे, 11 वाजले तर चालेल ना, घ्यायचं. तुमची तयारी असली तर उरकून घेऊ आणि नसेल तर मग उद्या घेऊ. हा, भरपूर आहे ना, थांबू. ठीक आहे. पुंडलिक गवर्धार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव